Good morning, everybody. After nouns, we'll see now how adjectives are formed. गेल्या भागात आपण नामाचे बरेच प्रकार पाहिले, प्रत्यय लागून कशी बनतात ते. आता आज आपण ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं कशी बनतात. नामाप्रमाणेच ॲडजेक्टिव्ज बनताना काही ओरिजिनल ॲडजेक्टिव्ह असतात, तर काहींना सफिक्स लागतात. ॲडजेक्टिव्ह बनण्यासाठी प्रिफिक्स कधीही लागत नाही. जसं नाऊनला प्रिफिक्स लागत नाही, तसं ॲडजेक्टिव्हलासुद्धा कधीही प्रिफिक्स लागत नाही. लागलंच तर ते सफिक्स लागतं. आता आपण बघूया कोणकोणते वेगळे कॉमन सफिक्सेस आहेत. बऱ्याचशा नामांना AL असं लागतं. AL जसं नेशन राष्ट्र, मग नॅशनल राष्ट्रीय, ट्रॅडिशन ट्रॅडिशनल, मॅजिक मॅजिकल, कंडिशन कंडिशनल, ॲडिशन ॲडिशनल, लॉजिक लॉजिकल, नेचर नॅचरल, सेंटर सेंट्रल, फेस फेशियल, इंडस्ट्री इंडस्ट्रीयल. इवन व्हायरस शब्द आता प्रचलित झाला आहे, त्याचा ॲडजेक्टिव्ह मग व्हायरल आपण वापरतो. फंगस फंगल, बॅक्टेरिया बॅक्टेरियल, कॉमर्स कमर्शियल. ह्या सगळ्यामध्ये AL लागतं. तर काही शब्दांना UAL लागतं आणि हे UAL लागताना जर शेवटी E असेल तर आपल्याला E काढावं लागतं. जसं ग्रेड ग्रॅज्युअल, केस कॅज्युअल, स्पिरिट स्पिरिच्युअल, यूज युज्युअल. आता यूजचं ॲडजेक्टिव्ह युजफुल पण होतं आणि यूजचं युज्युअल पण होतं. स्पिरिट स्पिरिच्युअल, इव्हेंट इन्व्हेंच्युअल, मॅन मॅन्युअल, इंटेलेक्ट इंटेलेक्च्युअल. तर या ठिकाणी UAL लागलेलं आहे. आता जे आपले अभ्यासाचे विषय असतात त्या सगळ्यांना CAL लागतं. काही वेळेला मग Y असेल त्याचं I होईल आणि मग CAL लागेल. जसं हिस्टरी हिस्टॉरिकल, जॉग्रफी जॉग्रफिकल, बायोलॉजी बायोलॉजिकल, बॉटनी बॉटनिकल, ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉलॉजिकल, फिलॉसॉफी फिलॉसॉफिकल, इकॉनॉमी इकॉनॉमिकल, सायकॉलॉजी सायकॉलॉजिकल. CAL लागतं जे जी विशेषणं आहेत त्यांना. तसेच आणखीन एक काही शब्द आहेत ज्या शब्दांच्या शेवटी QUE असतं, त्यांचा ॲडजेक्टिव्ह होताना सुद्धा आपल्याला QUE काढून CAL लावायला लागतं. आता फिजिक म्हणजे बॉडी, PHYSI QUE. मग QUEच्या जागी CAL लागलं की मग आपण फिजिकल शब्द वापरतो. फिजिकल फिटनेस फिजिकल एक्झरसाइज हे फिजिकपासून बनलं आहे. मग तसंच टेक्निक तंत्र, मग त्याचं ॲडजेक्टिव्ह टेक्निकल. टेक्निकच्या स्पेलिंगमध्ये पण शेवटी QUE आहे, ते QUE काढायचं आणि मग त्याला CAL लावायचं. तसंच मिस्टिक म्हणजे गूढ गोष्ट, मग मिस्टिकल म्हणजे QUEच्या जागी इथेही आपण CAL लावणार. हे 3 टिपिकल शब्द आहेत, फिजिक टेक्निक आणि मिस्टिक, ज्याच्यामध्ये QUE काढून आपल्याला CAL लावावं लागतं. एबल हा ॲडजेक्टिव्हचा अगदी कॉमन प्रत्यय आहे. आता व्हॅल्यू व्हॅल्युएबल शेवटी E असेल तर एबल लावताना E काढावं लागतं. व्हॅल्यू व्हॅल्युएबल, काउंट काउंटेबल, फेवर फेवरेबल, मेमरी मेमोरेबल, नोट नोटेबल, एन्जॉय एन्जॉयबल, ॲवेल अवेलेबल, सूट सुटेबल. ह्या सगळ्यामध्ये आपण एबल लावतो. एबल. काहींना इबल पण लागतं, पॉसिबल वगैरे. काही शब्दांना ATE लागून त्याचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं. जसं ॲफेक्शन, मग त्याचं ॲडजेक्टिव्ह ॲफेक्शनेट. फॉर्च्यून फॉर्च्युनेट, कन्सिडर कन्सिडरेट. यामध्ये आपण ATE लावलेला आहे. आपण नाऊनच्या वेळेस असा एक मुद्दा पाहिला होता की जर एखाद्या ॲडजेक्टिव्हच्या शेवटी ANT किंवा ENT असेल तर आपण टीच्या जागी CE घेऊन त्याचं नाऊन बनवतो. आता हाच मुद्दा उलटा बघायचा की जर एखाद्या नाऊनमध्ये शेवटी ANCE असेल किंवा ENCE असेल आणि ॲडजेक्टिव्ह बनवायचं असेल तर CEच्या जागी आपण T वापरतो. उदाहरणार्थ इम्पॉर्टन्स हे जर नाऊन असेल तर इम्पॉर्टंट हे त्याचं ॲडजेक्टिव्ह असणार. प्रेझेन्स हे जर नाऊन असेल तर प्रेझेंट हे त्याचं ॲडजेक्टिव्ह असणार. रिलायन्स असेल तर रिलायंट असेल. टॉलरन्स असेल तर टॉलरंट होईल. ॲब्सेन्स असेल तर ॲब्सेंट होईल. पेशन्स असेल तर पेशंट होईल. आता ज्या शब्दांच्या शेवटी CLE असतं त्याचा ॲडजेक्टिव्ह तयार होताना CLEच्या जागी आपल्याला CULAR घ्यावं लागतं. जसं सर्कल CIRCLE सर्कल, मग त्यातला शेवटचा CLE काढायचा
आणि CULAR लावायचं, म्हणजे सर्कल, सर्क्युलर, मसल, मस्क्युलर, इवन पर्टिक्युलर वगैरे हे शब्द असेच बनतात. फुल हा असाच एक ॲडजेक्टिव्हचा सफिक्स आहे आणि बऱ्याच शब्दांना आपण फुल लावतो, जसं यूजफुल, फेथफुल, केअरफुल, ब्युटिफुल, हार्मफुल, थँकफुल, जॉयफुल. ह्या सगळ्यामध्ये FUL लागतं. काही ठराविक शब्दांना FUL लावून आपण त्याचं ॲडजेक्टिव्ह लावतो, बनवतो. तसंच OUS हा सुद्धा ॲडजेक्टिव्हचा सफिक्स आहे. काही शब्दांना OUS लागताना शेवटचा ई काढावा लागेल, जसं फेमस, ग्लोरी, आता वाय काढून आय घेऊन मग ग्लोरियस, मार्व्हलस, एन्व्हियस, जॉयस. आता जॉयचा ॲडजेक्टिव्ह जॉयफुल पण बनेल आणि जॉयस पण बनेल. मराठीमध्ये पण आनंदपासून आनंददायक म्हणजे दुसऱ्यांना आनंद देणारा आणि आनंदी म्हणजे तर मराठीप्रमाणेच इंग्लिशमध्ये सुद्धा आनंदी म्हणजे स्वतः आनंद असणारा, त्याला इंग्रजीमध्ये जॉयफुल वापरतात. आणि दुसऱ्यांना आनंद देणारा मग त्याचा ॲडजेक्टिव्ह जॉयस असं वापरतात. तसंच ॲडव्हेंटेजेस. आता धोका अर्थानं इंग्रजीत आपण 3 शब्द वापरतो, डेंजर, हॅझर्ड आणि पेरिल. या तिघांनाही OUS लागतात, डेंजरस, हॅझर्डस, पेरिलस. डिझॅस्टर इथं ई काढून मग OUS लागतं, डिझॅस्ट्रस. मॉन्स्टर इथं पण ई काढून मग OUS लागतं, मॉन्स्ट्रस. ओमेन म्हणजे अशुभ गोष्ट, मग ओमिनस. व्हिगरस. ह्या सगळ्यामध्ये आपण OUS लावतो. आता काही ना OUS लागताना पहा शेवटी TY वगैरे असतं, जसं अँझायटी मग अँक्शियस, इंजेन्युइटी मग इंजेन्युअस, नोटोरिटी म्हणजे नोटोरियस, बदनाम. आता फेमस आणि नोटोरियस हे 2 ॲडजेक्टिव्ह लक्षात घ्या. फेमस म्हणजे सुप्रसिद्ध आणि नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध. चांगल्या कारणासाठी प्रसिद्ध असेल तर फेमस म्हणायचं, वाईट गोष्टीसाठी जर सर्वश्रुत असेल तर त्याला नोटोरियस म्हणायचं. आता ही इज अ फेमस सायंटिस्ट and the man was a notorious criminal. तसंच कर्टियस हा शब्द तसाच बनलेला आहे, वायच्या जागी OUS. आता काही शब्द कसे असतात बघा, ह्या शब्दामध्ये जो शेवटचा N आहे तो N असाच आपण उलटा करायचा आणि त्याला US लावायचा, जसं रिलिजन, रिलिजियस. रिलिजनचं स्पेलिंग कसं आहे बघा, RELIGION. मग शेवटचा N काढून त्याला US केलं की रिलिजियस. ॲम्बिशन, ॲम्बिशियस. कॉशन, कॉशियस. सुपरस्टिशन, सुपरस्टिशियस. सस्पिशियन, सस्पिशियस. ह्या सगळ्यामधला शेवटचा N आपण U केला आहे आणि त्याच्या जागी मग आपण त्याला S लावलेला आहे, रिलिजियस, ॲम्बिशियस वगैरे. बऱ्याचशा शब्दांना Y लागून ॲडजेक्टिव्ह बनतं, जसं हेल्थ, हेल्दी, वेल्थ, वेल्दी, स्लीप, स्लीपी, माइट, माइटी, चूज, चूझी, नॉईस, नॉयसी, हेस्ट, हेस्टी वगैरे. आता काही शब्द असे जे निसर्गातले इलेमेंट्स आहेत, निसर्गातले घटक आहेत, त्या सगळ्यांना Y लागतं. म्हणजे अगदी दगडधोंड्यापासून चंद्र, सूर्य, तारे, आकाशापर्यंत जे शब्द आहेत त्या सगळ्यांना Y लागतं. जसं सन, सनी, या ठिकाणी Y लागलेला आहे. विंड, विंडी, क्लाउड, क्लाउडी, स्टार, स्टारी, रॉक, रॉकी, सँड, सँडी, मिस्ट, मिस्टी, फॉग, फॉगी, फ्रॉस्ट, फ्रॉस्टी, मिल्क, मिल्की, वॉटर, वॉटरी, आईस, आयसी. ह्या सगळ्यामध्ये सगळे निसर्गातले जे घटक आहेत ह्या सगळ्या इलेमेंट्सना आपण Y लावतो. हा एक मोठा शब्दांचा समूह आहे, त्याची यादी आपल्याकडं राहणारच आहे. आता ज्या 4 दिशा आहेत त्या सगळ्या दिशांना ERN लागतं, जसं ईस्ट, ईस्टर्न, पूर्व, पौर्वात्य, वेस्ट, वेस्टर्न, साऊथ, सदर्न, नॉर्थ, नॉर्दर्न, ERN लागतं. तर काहींना फक्त EN लागतं, जसं गोल्ड, गोल्डन, सोनेरी, अर्थ म्हणजे माती, मग अर्दन म्हणजे मातीपासून बनवलेले. IVE हा एक ॲडजेक्टिव्हचा मोठा प्रत्यय आहे. मग काही ठिकाणी TIVE लागतं, काही ठिकाणी SIVE लागतं, काही ठिकाणी SSIVE लागतं. आता कलेक्ट, COLLECT, मग कलेक्टिव्ह. काल आपण यापूर्वीच्या व्हिडिओत आपण पाहिलं की सिटी असेल तर नाऊन तयार होताना ION लागतं, तसं तर ॲडजेक्टिव्हसाठी IVE लागतं.
कलेक्ट, कलेक्टिव्ह, सिलेक्टिव्ह, इलेक्टिव्ह, डिटेक्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह, डिफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह. तसंच बरेच शब्द आहेत की TIV लागतं, जसं टॉक, टॉकेटिव्ह, रिलेट, रिलेटिव्ह, अटेंटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह, सेन्सिटिव्ह. ह्या सगळ्यामध्ये TIVE लागतं. तर काही शब्दांना SIV लागतं आणि काहींना SSIV लागतं. विशेषतः जर S जर नाऊनमध्ये SSION असेल किंवा व्हर्बमध्ये नुसतं S असेल तर IV येतं, जसं प्रोग्रेस, प्रोग्रेसिव्ह, ॲग्रेशन, ॲग्रेसिव्ह, पझेसिव्ह, डिसाईड, डिसिसिव्ह, सक्सेशन, सक्सेसिव्ह, एक्सपेन्स, एक्सपेन्सिव्ह, डिफेंड, डिफेन्सिव्ह. ह्या सगळ्यामध्ये SIV लागतं. आता काही शब्दांना ATORY लागतं. ATORY हे ॲडजेक्टिव्हसाठी, जसं एक्सक्लेम, मग त्याचं ॲडजेक्टिव्ह एक्सक्लेमेटरी. आता एक्सक्लेमच्या स्पेलिंगबद्दल आपल्याला सांगितलं, जर AI असेल तर आपल्याला पुढं प्रत्यय लावताना आय काढावा लागतो. मग आत्तासुद्धा एक्सक्लेमच्या स्पेलिंगमध्ये EXCLAIM आहे. एक्सक्लेमेटरीसाठी ATORY लागताना हा आय काढावा लागेल. तसंच सॅटिस्फाय, सॅटिस्फॅक्टरी, मनी, मॉनिटरी, मायग्रेट, मायग्रेटरी, कॉन्ट्रॅडिक्टरी. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ORY लागतं. तसं काहींना ARY लागतं, जसं इलेमेंट, इलेमेंटरी, नेसेसिटी, नेसेसरी, मोमेंट, मोमेंटरी, रिॲक्शन, रिॲक्शनरी. आता ॲडजेक्टिव्हचा आणखीन एक प्रत्यय IC लागून काही ॲडजेक्टिव्ह बनतात, जसं बेस, बेसिक, हिरो, हिरोईक, सायन्स, सायंटिफिक, मॅजेस्टी, मॅजेस्टिक, प्रोफेसी, प्रोफेटिक. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला TIC लावावं लागेल. काही ठिकाणी IC फक्त लावावं लागेल. आता सिम्पथी या शब्दामध्ये मागं आपण बोललेलो आहे. सिम्पथी, एनर्जी आणि ॲपॉलॉजी या शब्दाबद्दल आपण व्होकॅब्युलरीच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे की ह्या सगळ्या शब्दामध्ये ॲडजेक्टिव्ह बनवताना आपल्याला ETIC लावावं लागतं. शेवटचा Y काढायचा आणि ETIC लावायचा. जसं सिम्पथी, सिम्पॅथॅटिक, एनर्जी, एनर्जेटिक, ॲपॉलॉजी, ॲपॉलॉजेटिक. शेवटचा Y काढून त्याला ETIC लावायचा. आता काही नाउन्स हे ISM न संपतात, ज्याला आपण वाद म्हणतो. वाद म्हणजे दृष्टिकोन. आता आशावाद, निराशावाद, राष्ट्रवाद, हा वाद जो आहे तो इंग्रजीमध्ये ISM न येतो. मग जर एखाद्या नाऊनमध्ये जर ISM असेल तर ॲडजेक्टिव्ह तयार करताना Mच्या जागी TIC लावायचं. जसं ऑप्टिमिझम, आशावाद, मग ऑप्टिमिस्टिक, आशावादी. पेसिमिझम, निराशावाद, मग पेसिमिस्टिक. आपण शेवटचा जो M आहे तो काढून TIC लावतो आहे. जसं रिॲलिझम, रिॲलिस्टिक, नॅशनॅलिझम, नॅशनॅलिस्टिक, रिनालिझम, रिनालिस्टिक, एन्थुझियाझम, एन्थुझियास्टिक. आता काही ॲडजेक्टिव्हसाठी LY लागतं. कॉमनली आपण LY हे ॲडव्हर्बसाठी लावतो, पण काही ठिकाणी LY नाऊनसाठी लागतो. आणि याच्याबद्दल आपण व्होकॅब्युलरीमध्ये पाहिलं की जर नाऊनला LY लावलं की ॲडजेक्टिव्ह तयार होतं आणि ॲडजेक्टिव्हला LY लावलं की ॲडव्हर्ब तयार होतं आहे. मग आता ॲडजेक्टिव्हला LY लागणारा एक मोठा ग्रुप म्हणजे टाईम फॅक्टर. टाईम दाखवणारे जे शब्द आहेत त्या सगळ्यांना LY लागणार. स्वतः टाईमला सुद्धा टाईमली, टाईमपासून टाईमली. आता टाईमली हेल्प म्हणजे वेळेवर केलेली मदत. मग टाईमपासून कुठले कुठले शब्द बनतात तर डे, डेली, वीक, वीकली, मंथ, मंथली, इयर, इयरली. हे सगळे जे शब्द आहेत ह्या सगळ्यांना आपण LY लावतो. तसंच इतरही काही शब्द आहेत, जसं गॉड हे नाऊन आहे, मग गॉडली, लव, लवली, कॉस्ट, कॉस्टली, वर्ल्ड, वर्ल्डली, अर्थ, अर्थली. आपण ऐहिक जो शब्द वापरतो, इहलोक म्हणजे पृथ्वी, त्यासोबत ऐहिक. तसंच इंग्लिशमध्ये अर्थली, वर्ल्डली. इवन मास्टर, मास्टरली, होम, होमली. ह्या सगळ्यामध्ये LY लागून ॲडजेक्टिव्ह बनलेले आहे, कारण ही मूळ आहेत ते सगळी नाउन्स आहेत प्लस LY म्हणजे त्यांची ॲडजेक्टिव्ह्ज बनलेली आहेत. ING प्रत्यय लागून जशी आपण पाहिलं काही नाउन्स बनतात, तसं ING प्रत्यय लागून काही ॲडजेक्टिव्ह तयार होतात. जिरन फॉर्म्स बनतात, जसं एक्साईट, एक्साइटिंग, इन्स्पायर, इन्स्पायरिंग, इंटरेस्ट, इंटरेस्टिंग, थ्रिल, थ्रिलिंग, ॲस्टॉनिश, ॲस्टॉनिशिंग, टच, टचिंग. यामध्ये ING प्रत्यय लागून त्यांची ॲडजेक्टिव्ह्ज बनलेली आहेत. आता काही अनकॉमन आहेत, त्याला विशिष्ट नियम नाही. जसं प्राईड,
म्हणजे गर्व, मग प्राऊड हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. हीट मग त्याचा ॲडजेक्टिव्ह हॉट आहे. यूथ त्याचा ॲडजेक्टिव्ह यंग आहे. प्लेजर प्लेझंट असं आहे. मायग्रंट असं आहे. एम्पायर इम्पिरियल साम्राज्यवादी. रोमान्स रोमॅन्टिक. सिस्टमॅटिक. प्रॉब्लेमॅटिक. मगाशी ETYC वाले शब्द होते, हे सगळे ATIC वाले शब्द आहेत. आता चाइल्ड शब्दापासून 2 ॲडजेक्टिव्ह बनतात. चाइल्डपासून चाइल्डलाईक हा एक ॲडजेक्टिव्ह बनतं आणि चाइल्डपासून चाइल्डिश हे पण ॲडजेक्टिव्ह बनतं. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे? लहान मुलाप्रमाणे, आता काही जण लहान मुलाप्रमाणे निष्पाप निरागस असतात आणि काही लहान मुलाप्रमाणे अगदी बालिश असतात, जे वयाच्या मनाने खूप लहान असतात. आता उदाहरणार्थ, आय लाईक हीच चाइल्डलाईक नेचर. मग चाइल्डलाईक नेचर अगदी लहान मुलासारखा निरागस स्वभाव आहे, हा चांगल्या अर्थानं वापरतात. आणि चाइल्डिश हा थोडासा निगेटिव्ह अर्थानं वापरतात. आय डोंट लाईक ही चाइल्डिश बिहेवियर. एवढा मोठा झाला आहे पण अगदी पोरकटासारखा वागतोय, तो पोरकट जो शब्द आहे तो म्हणजे चाइल्डिश. आणि चाइल्डलाईक म्हणजे निरागस अशा अर्थानं. आता काहींना सम लागतं, जसं ऑसम. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत देशांची ॲडजेक्टिव्स कशी बनतात. बऱ्याचशा देशांच्या आणि खंडांच्या ॲडजेक्टिव्हना AN लागतं, जसं इंडिया इंडियन. 5ही खंड बघा, एशियन, अमेरिकन, आफ्रिकन, युरोपियन, ऑस्ट्रेलियन. आणि इतरही बरेचसे देश आहेत, जसं हंगेरियन, रशियन, लंकन, कोरियन असे बनतात. काही ॲडजेक्टिव्ह देशांच्या ॲडजेक्टिव्हसाठी ISH लागतं, जसं इंग्लंड, इंग्लिश, ब्रिटन, ब्रिटिश, स्वीडन, स्वीडिश, डेन्मार्क, डॅनिश असे ISH लागून बनतात. आता पोलंड, पोलिश, POLISHचा उच्चार पॉलिश केला की स्वच्छ करणे, पण पोलिश उच्चार केला की पोलंडचा ॲडजेक्टिव्ह. आता फिनिश म्हणजे संपवणे, FINISH. पण फिनलँडचा ॲडजेक्टिव्ह फिनिश बनताना बघा DN तिथं आलेला आहे, FINNISH, फिनिश. काहींना ESE ॲडजेक्टिव्हसाठी लागतं, जसं जपान, जॅपनीज, चायना, चायनीज, सयाम, सयामीज, पोर्तुगाल, पोर्तुगीज वगैरे. तर काही देशांचे ॲडजेक्टिव्ह फक्त आय लागून बनतात, जसं पाकिस्तान, पाकिस्तानी, इराण, इराणी, इराक, इराकी, इस्रायल, इस्रायली इत्यादी. आता ही सगळी झाली नेहमीची ॲडजेक्टिव्स, ज्यांना काही ना काहीतरी सफिक्स लागलेला आहे. मग काहींना AL लागलं आहे, काहींना FUL लागलं आहे, काहींना IV लागलं आहे, काहींना OUS लागलं आहे. पण काही ॲडजेक्टिव्ज अशी आहेत की त्यामध्ये कुठलाही सफिक्स लागत नाही, उलट तो शब्द सर्वस्वी बदलतो. त्याचं मूळ शब्द आणि ॲडजेक्टिव्ह यांचा स्पेलिंगच्या दृष्टीनं, उच्चाराच्या दृष्टीनं बऱ्याच वेळा काहीच संबंध नसतो. आता उदाहरणार्थ सनचं जसं ॲडजेक्टिव्ह आपण सनी असं पाहिलं, तसं सनचं ॲडजेक्टिव्ह आहे सोलर. आपण बऱ्याच वेळा सोलर शब्द वापरतो. मग हा सोलर शब्द कसा आहे, तर त्याचा संबंध सनशी आहे. आता सौर ऊर्जा, मग सोलर एनर्जी, सोलर कुकर, हे जे सोलर जो शब्द आहे तो सनपासून बनला आहे. तसं मून, मग मूनचं ॲडजेक्टिव्ह आहे ल्युनार. मून आणि ल्युनार स्पेलिंगमध्ये काहीच संबंध नाही आहे. आता चंद्रग्रहण असेल तर त्याला आपण ल्युनार एक्लिप्स म्हणतो. सूर्यग्रहण असेल तर त्याला आपण सोलर एक्लिप्स म्हणतो. मग हे सोलर, ल्युनार अनुक्रमे सन आणि मूनचे ॲडजेक्टिव्ज आहेत. आता वॉल म्हणजे भिंत, त्याचा ॲडजेक्टिव्ह म्युरल. काय संबंध आहे स्पेलिंगचा बघा, कुठं वॉल कुठं म्युरल. तसं व्हिलेज म्हणजे खेडेगाव, त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे रुरल. आणि शहर, सिटी, त्याचा ॲडजेक्टिव्ह आहे अर्बन. शहरी आणि ग्रामीण असं म्हणताना अर्बन आणि रुरल असे शब्द वापरले जातात. इतर बरेच शब्द आहेत. आता उदाहरणार्थ ब्रदर, मग ब्रदरचं ॲडजेक्टिव्ह तयार होतं आहे फ्रॅटर्नल. मदर मॅटर्नल, फादर पॅटर्नल. आता इथं बघा फादर आणि मदर हे शब्द जर आपण बघितले तर ह्या दोघांचा संस्कृत शब्दाशी कसा संबंध आहे. संस्कृत आणि इंग्रजीचा आपण संबंध लावू शकतो का? हो, लावू शकतो. आता संस्कृतमध्ये आईला मातृ आणि वडिलांना पितृ असा शब्द वापरतात. मग मातृ माता, त्यापासून मातर आणि मग मॅटर्नल. पितृ पिता, मग त्या ठिकाणी पॅटर्नल. ब्रदर भ्राता, मग त्या ठिकाणी फ्रॅटर्नल. सिस्टर सोरोनल. असे जे ॲडजेक्टिव्ज आहेत त्याचा मूळ शब्दाशी कुठेही संबंध लागत नाही. आता इवन लाईफ, त्या ठिकाणी वायटल, इम्पॉर्टंट अशा अर्थानं. ईस्टचा ॲडजेक्टिव्ह आपण पाहिलं ईस्टर्न असं बनतं, तसं त्याचं ॲडजेक्टिव्ह ओरिएंटल पण बनतं.
आणि वेस्टचं ॲडजेक्टिव्ह ऑक्सिडेंटल असं सुद्धा बनतं. यूथ ज्युएनाईल असं ॲडजेक्टिव्ह बनतं. म्हणजे अशी जी ॲडजेक्टिव्ज आहेत ही टोटली वेगळी असतात. आता किंग्स ॲडजेक्टिव्ह रॉयल किंवा रिगल जे बनतं ते एकदम अपवादात्मक आहे. ह्या सगळ्यामध्ये मूळ शब्द कुठेही राहत नाही. आता वॉटर, ॲक्वेटिक, आपण ॲक्वा हा जो शब्द वापरतो तो वॉटरसाठी आहे, वॉटरचा ॲडजेक्टिव्ह आहे. वॉरपासून मार्शियल असा शब्द वापरतात. व्हीलपासून व्हॉलेंटरी असा ॲडजेक्टिव्ह तयार होतं आहे. फ्लॉवरचा ॲडजेक्टिव्ह फ्लोरल असं तयार होतं आहे. सॉल्टचं सलाईन हा जो शब्द आपण वापरतो, सलाईनमधून मोस्टली सॉल्टच आपल्याला दिलं जातं. अशी बरेचशी आहेत. इवन आर्मी, मिलिटरी, बर्ड, एव्हियन. आता बर्ड फ्ल्यूलाच दुसरा शब्द एव्हियन फ्ल्यू असा सुद्धा आहे. मग त्या ठिकाणी एव्हियन. इवन गोल्ड, त्या ठिकाणी ऑरिक आणि सिल्वर, अर्जेंटाईन. आपण केमिस्ट्री शिकताना पहा, केमिस्ट्रीमध्ये जी संक्षिप्त नावं असतात जसं ऑक्सिजनसाठी ओ, तसं गोल्डला AU आणि सिल्वरला AG काय तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. असे बरेचसे शब्द आहेत की जिथं मूळ शब्दाचा त्या ॲडजेक्टिव्हशी अर्थार्थी नव्हे स्पेलिंगच्या दृष्टीनं सुद्धा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. आता हीच इंडिपेंडंट ॲडजेक्टिव्ह आपल्या सगळ्याच बॉडी पार्टना सुद्धा असतात आणि ते आपण व्यवहारात बऱ्याच वेळा शब्द ऐकतो. आता उदाहरणार्थ हार्ट पासून कार्डिनल, मग कार्डिओलॉजिस्ट आपण जो शब्द वापरतो तो कार्डिनलपासून मधल्या हार्टसाठी आहे. तर बॉडीपासून फिजिकल, कारण मग अशी आपण फिजिक्स शब्द पाहिला होता, फिजिकल. इवन कार्पोरल असा सुद्धा त्याला शब्द वापरतात. इवन ब्रेन, सेलेब्रेल असा शब्द आहे. हेड, कॅपिटल असा शब्द आहे. आपण मुख्य जे असतं त्याला आपण कॅपिटल शब्द वापरतो बा. मग ते गणितामध्ये असेल मुद्दल किंवा एखाद्या राज्याची देशाची राजधानी असेल, कॅपिटल शब्द हा ॲक्च्युली हेडचा ॲडजेक्टिव्ह आहे. आता माइंड, मेंटल. आता माइंड शब्दाचा अर्थार्थी स्पेलिंगच्या दृष्टीनं काही संबंध नाही, पण मेंटल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. तसंच टूथचं ॲडजेक्टिव्ह डेंटल असं आहे. इथं पुन्हा संस्कृत येतं पहा. आता टूथचं डेंटल या स्पेलिंगशी काही संबंध नाही, पण डेंटलचा दंत या संस्कृत शब्दाशी संबंध आहे. दंत दातासाठी आपण वापरतो, मग त्यावरनं इंग्रजीमधला ॲडजेक्टिव्ह डेंटल असं बनलेलं आहे. इवन आपल्याला इतरही बरेच शब्द आहेत, जसं कानाला इयर, मग त्या ठिकाणी ऑरल असा शब्द आहे. माउथ, ओरल, आपण तोंडी परीक्षा वगैरे असते त्याला ओरल एक्झाम म्हणतो, हे माउथचं ॲडजेक्टिव्ह आहे. किडनी, मग किडनीला रेनल असा शब्द वापरतात. हँड, मॅन्युअल आणि फूट, पेडेस्ट्रियन अशा शरीराच्या बहुतांशी अवयवांची जी ॲडजेक्टिव्ज आहेत ही अगदी अनकॉमन आहेत. म्हणजे आपण ॲडजेक्टिव्ह दोन प्रकारे आता पाहिली. काही ॲडजेक्टिव्ह ही सफिक्स लागून बनतात आणि काही ॲडजेक्टिव्ह टोटली वेगळी आहेत. ही कॉमन ॲडजेक्टिव्ह तर नेहमी येतात, पण आत्ता जे आपल्याला इंडिपेंडंट ॲडजेक्टिव्ह सांगितलेत हे आपल्या दृष्टीनं अनेकांच्या दृष्टीनं नवीन असणार आहेत. किंवा आपल्याला शब्द माहिती आहेत पण रिलेशन माहीत नाही आहे. जसं आपण सोलर शब्द वापरतो तो सनपासून बनला आहे, ल्युनार वापरतो तो मूनपासून बनला आहे, किंवा कार्डियक शब्द वापरतो तो हार्टपासून बनला आहे, हे आज आपल्याला नव्याने समजलेलं असेल. तर ही सगळी ॲडजेक्टिव्ज आपल्या दैनंदिन वापरातले आहेत, त्याचा नीट विचार करा. शक्य असेल तितकी अधिकाधिक आपण लक्षात ठेवा. आज आपण या ठिकाणी थांबूया एका कोटेशननं की लर्निंग इज अ ट्रेजर दॅट फॉलोज इट्स ओनर एव्हरीवेअर. की ज्ञान ही अशी संपत्ती, असा खजिना आहे की तो त्याच्या मालकाबरोबर जिथं जाईल तिथं असतो. समजा एखाद्या माणसाचं एक 50 एकर शेत आहे, तो बाहेरगावी गेला तर जाताना शेत सोबत घेऊ शकणार नाही. एखाद्याची खूप मोठी फॅक्टरी आहे, एखाद्याचा खूप मोठा बिझनेस आहे, खूप मोठं दुकान आहे, तो कुठेही गेला तर त्याचं दुकान, त्याचा कारखाना हे तिथंच जागेवरच राहतं. पण आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र आपण जिथं जाऊ तिथं आपल्याबरोबर येतं आणि त्यामुळे सगळ्यात ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठेही असा आपलं ज्ञान आपल्यासोबत असणार आहे. सो लर्निंग इज अ ट्रेजर दॅट फॉलोज इट्स ओनर एव्हरीवेअर. सो विल स्टॉप हिअर. इफ यू लाईक दिस चॅनल प्लीज सबस्क्राईब इट and press the bell icon. Have a nice time. Let's stop here.